नमस्कार, मी विशाल परदेशी। या विशेष चर्चेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अर्थात ही चर्चा या अर्थाने महत्त्वाची आहे कारण घडामोडच तशी घडलेली आहे। आज आपण बघितलं की मोठी ब्रेकिंग न्यूज आली आणि ती म्हणजे अशी की सुजय विखे पाटील यांनी आता काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश केला आहे। त्यांनी हाती कमळ घेतलेलं आहे। पण नेमकं असं काय घडलं की त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला? खरं तर आतापर्यंत असंही म्हटलं जात होतं की त्यांना काँग्रेसकडनं तिकीट मिळू शकतं किंवा तसे जोरदार प्रयत्न देखील केले जातात। चला आपण त्यांनाच विचारूयात की नेमकं असं काय घडलं आणि त्यांना काय आश्वासन मिळालं। सुजय विखे पाटील आपल्या सोबत आहेत। सुजय विखे पाटील जी आपल्या या चर्चेमध्ये स्वागत। काय नेमकं आपल्याला आश्वासन मिळालंय की आपण भाजपमध्ये प्रवेश केला? नाही, भाजप प्रवेश हा कुठल्या आश्वासनावर केला गेलेला नाही। खरं तर गेल्या इतक्या महिन्यांपासून हा जागेचा तिढा कायम होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा, आणि आमचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न राहिला गेले 5 महिन्यापासून ही जागा काँग्रेससाठी सुटावी। कारण की या ठिकाणी आम्ही मागच्या 15 वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी उमेदवार पराभूत झाले, आणि मग त्या ठिकाणी 3 वर्षापासून मी लोकसभेची तयारी केली, आणि म्हणून मला असं अपेक्षित होतं की जागा काँग्रेससाठी सुटली पाहिजे। पण दुर्दैवाने ते प्रयत्नाला यश आलं नाही, आणि मग लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 2 पर्याय माझ्या समोर होते। एक राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांची ती जागा होती, आणि भारतीय जनता पार्टी। आणि जेव्हा हा निर्णय करायची वेळ आली तर मी भारतीय जनता पार्टीची निवड केली। पण यामध्ये तुमचा नेमका कार्यक्रम काय? म्हणजे खासदार होणं हाच तुमचा एककलमी उद्देश आहे की इतरही काही? माझ्या 3 वर्षाच्या या लोकसभेच्या प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये इतके असंख्य प्रश्न मला त्या ठिकाणी जाणवले। एवढा मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला, असंख्य प्रश्न लोकांचे असे 15 वर्ष झाले, लोक अनेक योजनांपासून वंचित राहिलेत, लोकांना आश्वासनांवर त्या ठिकाणी ठेवलं गेलं, आणि एवढा भीषण कामाचा बॅकलॉग त्या ठिकाणी मला वाटला की ज्यासाठी ज्या योजना पूर्ण करायच्या असतील, आणि असंख्य उपसा जलसिंचन योजना होत्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ज्या अपूर्ण होत्या, आणि ज्यांना निधी फक्त केंद्र शासनाकडूनच आणला जाऊ शकतो। तर या जेव्हा लोकांचं सगळं दुःख मी पाहिलं, शेतकऱ्यांचं पाहिलं, युवकांना रोजगारांचा प्रश्न एवढा मोठा आहे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये, रोजगार निर्मितीची संधी नाही, आणि हे सगळ्या गोष्टी एक खासदार म्हणून त्या जबाबदारीला मी न्याय देऊ शकतो असं मला वाटलं। लोकांनी तसा आग्रह मला धरला, आणि जेव्हा लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होता तर मला त्या गोष्टीला न्याय देण्यासाठी लोकसभेला निवडून जाणं किंबहुना ते प्रश्न मांडण्यासाठी खासदार होणं मला गरजेचं वाटलं, आणि त्यासाठी आधाराची गरज होती, आणि तो आधार मी भारतीय जनता पार्टीचा घेतला। सुजय, हे सगळेच जण समजू शकतात की खरं तर घरात काँग्रेसचं वातावरण, आणि त्यात या सगळ्या घडामोडींमधनं तुम्ही एक नेतृत्व म्हणूनही एक कार्यकर्ता म्हणूनही काम करत होतात। या सगळ्या ह्याच्यातनं खरं तर अशा सगळ्या वातावरणात या संस्कारात वाढलेलं असताना भाजपमध्ये जाण्याचा निर्णय करणं हा तुमच्याकरता किती कठीण असू शकतो हे सगळेच जण समजतात। पण जेव्हा तुम्ही पवारांना भेटलात तेव्हा नेमकं काय घडलं? तिथं काय चर्चा झाली नेमकी? त्यांनी काही तुम्हाला आश्वासन दिलं होतं, किंवा असंही कळतंय की त्यांनी तुम्हाला राष्ट्रवादीत येण्याचं देखील आमंत्रण दिलं होतं? नाही, अशी कुठलीही चर्चा आमच्यामध्ये झाली नाही। मोठ्या साहेबांना ज्या कालावधी मी भेटलो, आणि 2दा माझी भेट झाली, आम्ही विनंती केली, माझे वडीलही माझ्या बरोबर होते त्या कालावधीमध्ये, की साहेब आम्हाला मी प्रयत्न करतोय, 3 वर्षापासून लोकांच्या संपर्कात आहे, माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी जनतेपर्यंत जातोय, आणि मला अपेक्षा आहे की आपण एक नातवासारखं मला पाहून त्या ठिकाणी जागा सोडाल, किंवा मला उमेदवारी करायची आहे तर आपण जशी आपण इच्छा असेल आपण मला त्या ठिकाणी प्रतिसाद द्याल, ही विनंती आम्ही त्या ठिकाणी केली। पण कधीही असं की राष्ट्रवादीमध्ये येऊन तुम्ही उमेदवारी करा असं कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी मला मोठ्या साहेबांकडून दिली गेली नाही। अकलूजमध्ये पवारांनी असं म्हटलं होतं की नकरची जागा आम्ही सोडतोय म्हणून, तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल आभारही मानले होते। मग नेमकं असं काय घडलं की या टोकापर्यंत तुम्हाला यावं लागलं? काय तेव्हा काय बोललं गेलं खरं मला माहीत नाही। मी तो व्हिडिओ पाहिला होता, आणि मला निरोप आला तेव्हा मी आभार मानले। त्याच्यानंतर काय झालं आता खरं मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या गोष्टीवर आता आपण चर्चा करून काय नेमकी घडलं याच्यापेक्षा मला असं वाटतं सुजय तुम्ही मोकळं बोलावं या गोष्टीकडे जास्त मला असं वाटतं या विषयाला घेऊन आपण मोकळं बोलावं, कारण सगळ्याच लोकांच्या मनात प्रश्न, इव्हन नगरवासियांमध्ये देखील हा प्रश्न आहे की असं काय घडलं असावं की सुजय विखे पाटलांना भाजपमध्ये जावं असं वाटलं, कारण हीच योग्य संधी मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यापर्यंत तुमचं म्हणणं पोहोचवू शकता।
नाही, माझ्या मनात नेहमी एक प्रश्न राहिला की मला नेमकी डावलण्याचं कारण मला अजून कळाले नाहीत. या उमेदवारी संदर्भात एवढा मोठा तिढा निर्माण झाला. तर मी माझ्याबद्दल मला सांगायचं झालं तर मी सगळ्यात उच्च शिक्षित पुढारी आहे. महाराष्ट्रामधला माझं इतकं शिक्षण घेतलेला कदाचित दुसरा उमेदवारही नसेल. मी न्यूरोसर्जन आहे. माझ्यावर एकही गुन्हा कुठं दाखल नाही पोलीस स्टेशनमध्ये. माझ्या चारित्र्यावर एकही काळीमा फासणारी घटना त्या ठिकाणी कधी घडलेली नाही. आणि अधिक 7 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये कधीही निवडणूक लढवताना माझ्या वडिलांची निवडणूक असू, जिल्हा परिषदच्या निवडणुका असू, आघाडीचा कायम प्रचार करत त्या ठिकाणी वडिलांना 75,000चं मताधिक्य आपण मोदी लाटेत आणून दिलं. जिल्हा परिषदमध्ये आघाडीचा धर्म पूर्ण करत सगळ्या ठिकाणी प्रचार केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी करून त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये फक्त 2च ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्या ठिकाणी नगर जिल्हा एक आम्ही त्या ठिकाणी राखला आणि माझ्या आईला त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली. आणि मग नगरपालिका असेल, कारखान्याच्या निवडणुका असेल, प्रत्येक ठिकाणी मला सर्वसामान्य जनतेच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे मला यश मिळालं. आणि नेमकी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की माझी चूक कुठे झाली हे मी समजू शकलो नाही की काही जागा माझ्यासाठी सुटली नाही, किंबहुना मला का उमेदवारी डावलली गेली. आणि मला जेव्हा सर्वसामान्य आमचे कार्यकर्ते असतात ज्यांच्यावर आम्ही आजपर्यंत राजकारण केलं, त्यांच्या भावना इतक्या तीव्र झाल्या आणि त्यांचा सगळ्यांचा एकच आग्रह होता की आपण 3 वर्षापासून प्रयत्न करतोय, आता आपण थांबता कामा नये. आपण काही परिस्थितीत तुम्हाला मतदान टाकायची संधी आम्हाला मिळाली पाहिजे. आणि मग त्यांच्या भावनेचा आदर करत मला जेव्हा शेवट प्रयत्न आम्ही केला आणि ही जागा सुटतच नव्हती, माझ्यासमोर 2च पर्याय दिसले. एक तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरं भारतीय जनता पार्टी. आणि या दोन्ही पर्यायापैकी आम्ही जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली, युवकांशी चर्चा केली, ज्या पद्धतीने मागच्या एका महिन्यामध्ये माननीय नरेंद्र मोदींची प्रतिमा सर्वसामान्य युवकांपर्यंत गेली आणि राष्ट्रीय सुरक्षितता एवढा मोठा, नॅशनल सिक्युरिटी एवढा मोठा मुद्दा राजकारणाचा होऊन गेला. पुलवामाच्या हत्येनंतर आमच्या शहीद जवानांचा बदला ज्या पद्धतीने घेतला गेला एअर स्ट्राईक करून, एक मोठं चित्र आणि एक निर्णय घेणारं नेतृत्व म्हणून माननीय मोदी साहेबांची प्रतिमा माझ्या संघटनेमधल्या युवकांच्या मनामध्ये गेली. आणि मग जेव्हा आम्ही लोकांपुढे हा प्रश्न मांडला की आपल्याला हे 2 पक्षाचे पर्याय शिल्लक आहेत, जर आपल्याला खरंच लोकसभा लढवायची असेल तर लोकांचा आग्रह होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेलेलं आपल्यासाठी भविष्य दृष्टिकोनातून चांगलं असेल, असा आमचा कार्यकर्त्यांचा आग्रह त्या ठिकाणी राहिला. आणि म्हणून त्या ठिकाणी मला तो निर्णय घ्यावा लागला. पण सुजय, राष्ट्रवादीचा पर्याय तुमच्यासमोर होताच की, तो का आपण निवडला नाही? कारण यापूर्वी जो एक राजकीय वाद आहे नगरच्या संदर्भात की पवार असं म्हणतात की 1991ला आम्ही विखे पाटलांना पाडलं होतं, पण आता त्यामुळे ती जागा आमची आहे. आणि आता यापुढे जाऊन जर सुजय विखे पाटील भाजपच्या माध्यमातून तिथं खासदारकी लढवतायत तर आपण वचपा काढणार का? नाही, हा काय द्वंद्व युद्ध नाहीये. 91चा उल्लेख काल मी ऐकला की 91 बाळासाहेब विखेंचा पराभव केला गेला होता. पण त्याचबरोबर 99 साली बाळासाहेब विखेच परत शिवसेनेच्या तिकिटावर त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून देखील आले होते. तर असं नाहीये की तो पराभव एक प्रासंगिक गोष्ट होती. मला त्या विषयावर एवढे मोठे नेते आहेत पवारसाहेब महाराष्ट्रातले, मी फार छोटा व्यक्ती आहे. सुजय विखे हा काय आज कुठल्या पदावर नाही किंवा अतिशय सामान्य घरातला किंवा एक सामान्य माणूस म्हणून मी एवढ्या मोठ्या नेत्यावर टीका करणं किंवा त्याचं उत्तर देणं मला संयुक्तिक वाटत नाही. माझी ती पात्रता नाही. पण तुम्हाला असं वाटलं नाही हे सगळं मिटवायला हवं होतं? त्याला उल्लेख जे आज नाही, पण आता भूमिका वेगळी आहे की सुजय आपली, आपण भाजपमध्ये गेलेला आहात, आपण बोलू शकता. आणि हे सगळं मिटवायला हवं होतं असं नाही वाटलं तुम्हाला त्यांच्याकडनंच? कारण ते मोठे नेते, त्यांनीच खरं तर या ठिकाणी मोठेपणा घेऊन हे मिटवायला हवं होतं. नाही, विनंती नामदार साहेबांनी माझ्या वडिलांनी तेव्हा केली, मीडियाच्या माध्यमातून केली की आपल्या नातवासारखं आहे, जुनं आता जे काही वाद असेल तो थोडासा संपुष्टात यावा आणि आपण आघाडीचा धर्म पाळत एकत्रित राहून आपण निवडणूक लढवावी, पक्ष ताकदवर होईल आणि हा विषय सुटला पाहिजे होता, हे मी पूर्णपणे मान्य करतो. पण जे काय गोष्ट कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये घडली आणि माझ्या आजोबांबद्दल जे काही बोललं गेलं, ज्यांनी आपल्या प्रयत्नातून नगर जिल्ह्याच्या सर्वसामान्य शेतकरी असतील यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, आज ते हयात नसताना त्यांच्यावर जेव्हा टीका होते तेव्हा मला त्या गोष्टीचं मनामध्ये फार दुःख आहे की जे मी लपवू शकत नाही. पण त्यावर मी प्रतिक्रिया देणं किंवा मला कोणाचा वचपा काढायचा आहे असं काहीही माझ्या मनात नाही आहे. मला लोकसभा लढवायची होती विकास करण्याच्या दृष्टिकोनातून, प्रश्न सोडण्याच्या दृष्टिकोनातून, आणि माझा कोणाला विरोध नाही किंवा ही लढाई व्यक्तिगत पवार विखे नसून ही लढाई आज माझ्या वैचारिकतेशी माझी स्वतःची आहे
की माझ्या वडिलांचा विरोध पत्करून, कौटुंबिक विरोध पत्करून मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, कारण की त्या ठिकाणी माझा मान सन्मान ठेवला गेला. मला विचारणा झाली, माझ्या केलेल्या कामांचं प्रशंसा केली गेली, माझ्या केलेल्या कामांची दखल घेतली गेली. आणि ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती राजकारणामध्ये आपल्या आपल्या दृष्टिकोनातून सक्षम असतो, मी सक्षम आहे. मला फक्त गरज मान सन्मानाची होती, जी मला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मुलासारखं मला त्या ठिकाणी वागणूक दिली. एक वडीलधारी म्हणून त्यांनी मला इतका आधार दिला की मला त्या ठिकाणी वाटलं की आपण खरंच आपल्या एका अशा नेत्याकडे चाललो आहोत ज्याच्याकडे विजन आहे, महाराष्ट्र बदलण्याचं विजन आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो निर्णय मी घेतला. सुजय, तुम्ही जसं म्हणालात की खरं एका पक्षाची ताकद तेव्हाच वाढते ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्था हातात असतात. त्याच्यामुळे साखर कारखान्यांपासून तर अगदी सहकारी बँका असतील, मग जिल्हा परिषद असेल, सगळ्याच ठिकाणी आपण कसोशीने प्रयत्न केले, काँग्रेसची जागा तिथे मिळवून दिली. असं असताना पक्ष नेतृत्वाने हे लक्षात घेतलं नाही का? आणि दुसरी गोष्ट, काँग्रेसमधूनच पवार साहेबांना फूस होती का की ही जागा काँग्रेसकरता सुटू नये म्हणून? आणि या बाबतीत केंद्रीय नेतृत्वही कमी पडलंय का आणि आपले वडीलही कमी पडले का आपल्या बाबतीत आग्रह धरण्यात, असं आपल्याला वाटतं का? नाही नाही नाही, मी कधीच मान्य करणार नाही. माझ्या वडिलांनी एक वडील या नात्याने मुलासाठी जेवढे प्रयत्न करायचे होते ते अतिशय प्रामाणिकतेने केले. त्यांच्या मनात, त्यांच्या डोळ्यात मला त्यांचं दुःख दिसायचं की नेमकी माझा मुलगा जर एवढी मेहनत घेतोय, एवढं शिक्षण झालंय, एवढं प्रयत्न केला, पक्ष वाढीसाठी एवढं काम करतोय आणि दुर्दैवाने त्याची दखल घेतली जात नसेल, तर ते दुःख गेले अनेक महिन्यांपासून त्यांच्या मनात होतं. आणि शेवटी मी त्यांना म्हटलं की साहेब, आता हे जे काही तुम्ही प्रयत्न केले, तुम्ही वडील म्हणून एका मुलासाठी जेवढं करायचं होतं तेवढी जबाबदारी तुम्ही पार पाडली, पण याच्या पलीकडं मी तुम्हाला कोणालाही आता विनंती करून देणार नाही. शेवटी आपला आत्मसन्मान जागा आहे, आपण कोणालाही विनंती करायची गरज नाही. आपण माझ्यासाठी भरपूर प्रयत्न केले, आपण आता थांबा आणि मला माझा राजकीय निर्णय घ्यायला स्वातंत्र्य द्या, जे त्यांनी अतिशय नम्रपणे मान्य केलं. आणि म्हणून तो राजकीय निर्णय मला राधाकृष्ण विखे पाटील, आपले वडील, यांना या सगळ्या याच्यात एकटं पाडण्याचा प्रयत्न केला गेला असं वाटतं आपल्याला? असं वाटतं म्हणजे मला तर माझ्यासाठी प्रयत्न करताना माझे वडीलच दिसले की त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला, प्रत्येक ठिकाणी गेले, दिल्लीला गेले. आणि मला वाटत नाही की एवढे 48 महाराष्ट्राच्या लोकसभा जागा आहेत आणि फक्त एकाच जागेवर तिढा झाला. आणि त्याचं कारण असं आहे की वारंवार हे बोललं गेलं की त्या ठिकाणी पक्षाचे आमदार असतील, काही निकष लावले गेले होते, तर ते निकष कालांतराने बदलतात. मागच्या वेळेस जे राष्ट्रवादीचे उमेदवार होते, स्वर्गीय राजीवजी राजळे साहेब, हे त्या ठिकाणी त्यांचा काही या अगोदर दुःखद निधन झालं. जे राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्यांच्या पत्नी आज राजळेताई या भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. मग हे गणित कसं जुळेल की जे राष्ट्रवादीला मतदान पडलं होतं ते आज जर त्यांच्या पत्नी या भाजपच्या आमदार असतील तर ते मतदान राष्ट्रवादीला कसं पडेल? तर या सगळ्या गोष्टी सुद्धा कन्सिडरेशनमध्ये घेतल्या गेल्या पाहिजे होत्या. थोरात आणि चव्हाणांचा वाद हा उघड आहे, पण या सगळ्या याच्यात आपल्या प्रदेशाध्यक्षांचं कर्तव्य नव्हतं की त्यांनी आपल्या या सगळ्या चांगल्या कार्यकर्त्याचा, आपल्या चांगल्या नेतृत्वाचा, म्हणजे सुजय विखे पाटलाच्या संदर्भात प्रयत्न करायला हवा होता? त्यांनी कुठेतरी या सगळ्या याच्यात हात मागे घेतला असं वाटतं आपल्याला? कोण आहे नेमक्या याच्यात? नाही, आता काय आहे, मोठ्या लोकांमध्ये काय झालं, चव्हाण साहेब अतिशय वडीलधारी, आमचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि चव्हाण साहेबांनी त्यांच्या परीने कदाचित प्रयत्नही केला असावा. उगीच त्यांच्या बाबतीत काही बोलून मला सुजय, मला असं वाटतं तुम्ही बऱ्याच गोष्टी मनात ठेवताय. सुजय, मला असं स्पष्ट दिसतं की बऱ्याच गोष्टी तुम्ही मनात ठेवताय. तुम्ही या ठिकाणी हा मुद्दा मांडायला हवा. नाही, मनातल्या बऱ्याच गोष्टी मनात आहेत माझ्या, पण माझ्या मते आज ती वेळ नाही. या सगळ्या गोष्टींचं उत्तर मी 100% देईल. माझ्या मते मी देण्यापेक्षा सर्वसामान्य जनता नगर जिल्ह्याची ही गोष्ट गेले अनेक दिवसापासून पाहते आणि याचं उत्तर माझ्या मते जनता 23 मेला माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने देऊ शकेल असं मला वाटतं. पण तुम्ही अशोक चव्हाणांशी बोलण्याचा प्रयत्न केलात, आपल्या मनात जे होतं ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलात? कारण तसं पाहायला गेलं तर चव्हाणांचे आणि आपल्या कुटुंबाचे संबंध फार जवळच आहेत. अशा ठिकाणी चला आपण म्हणूयात की एक राजकीय भूमिका म्हणून नाही, पण एक कौटुंबिक जवळीक म्हणून, एक चांगला कार्यकर्ता म्हणून, एक चांगलं नेतृत्व म्हणून ज्याच्या नावाच्या बाबतीत त्यांनी आग्रह धरायला हवा होता. नाही, मी अनेक वेळेस साहेबांना मांडलं, अध्यक्ष साहेबांना मांडलं. आमच्या इथं नगर जिल्ह्यामध्ये जनसंघर्ष यात्रा जेव्हा झाली तेव्हा मोठी सभा देखील आम्ही पाथर्डी त्या ठिकाणी घेतली. त्या भाषणामध्ये मी उल्लेख केला
आणि त्यांनी त्या भाषणामध्ये सुद्धा उल्लेख केला होता की जागा आपण काँग्रेससाठी सोडून घेणार आणि सुजय विखे हे लोकसभेचे उमेदवार राहणार अशी घोषणा देखील त्या ठिकाणी भाषणाच्या माध्यमातून त्यांनी केली. पण आता त्यांनी प्रयत्न केले नाही केले, काय झालं, ह्या गोष्टी खरं तर माझ्या मते आज चर्चा करून आपण जर जुन्या गोष्टींमध्ये गेलो तर त्याच्यामधून दुःखच परत येईल. त्यापेक्षा आज नव्याने मी आज माझा भारतीय जनता पार्टीमध्ये पहिला दिवस असेल आणि या पहिल्या दिवशी मी भारतीय जनता पार्टीच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून, भारतीय जनता पार्टी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ठेवून मला वाटतं मी बोललेलं योग्य राहील. जो पक्ष मी मागं सोडून आलेलो आहे त्याच्याबद्दल मी आज बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही. अशी एक चर्चा आहे राजकीय वर्तुळात की पुढे जाऊन तसं पाहायला गेलं जर काँग्रेस राष्ट्रवादी या ठिकाणी राज्यामध्ये जर पुढे येते तर विखे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असू शकतात. त्या बाजूने, त्या दृष्टीने ही भाजपची तुम्हाला खेचण्याची खेळी होती अशी चर्चा आहे. त्यावर तुमचं काय उत्तर आहे? नाही, भारतीय जनता पार्टीने मला त्या ठिकाणी प्रवेश यासाठी दिलेला नाही की माझे वडील त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते होते किंवा माझ्या वडिलांचे आणि मुख्यमंत्री साहेबांचे चांगले संबंध होते किंवा माझे वडील भविष्यात मुख्यमंत्री होणार होते म्हणून त्यांना रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीने काही झटका दिलाय. मी आपल्याला सांगतो की माननीय मुख्यमंत्री साहेबांना जेव्हा मी भेटलो आणि जवळपास आमच्या अनेक भेटी झाल्या, त्यांनी पहिल्या भेटीमध्ये मला सांगितलं की ज्या पद्धतीने तुझं काम चालू आहे, 3 वर्षापासून तू पळतोयस, मी तुझ्या सभा ऐकल्यात, मी तुझे रिपोर्ट घेतलेत, मी पत्रकारांना विचारलंय, मी अनेक यंत्रणेंना विचारलेलं आहे आणि मला वाटतं की तू इतका पुढे निघून गेलेला आहेस की तुझी प्रतिमा जनसामान्यामध्ये फार चांगली झाली. आणि हे मी ऐकून मला स्वतः आश्चर्य वाटले की एक दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री आपल्याबद्दल आपण केलेल्या कामाची प्रशंसा करतो आणि आपल्याला एवढं मान सन्मान देतो, जे मला ऐकण्यासाठी मी इतक्या वेळेस मला कुणीही हा विषय मांडला नाही किंवा बोलला नाही. आणि त्यांनी हे बोलून दाखवलं. त्या दिवशी मला वाटले की ज्या पक्षामध्ये माझ्या कामाची दखल घेतली जाते त्या पक्षामध्ये मी जाणं योग्य राहील. आणि त्यामुळं सुजय विखे हा एक निवडून येण्यासारखा किंबहुना जनतेमध्ये मेहनत करून पोहोचणारा एक उमेदवार या दृष्टिकोन ठेवून त्यांनी प्रवेश दिलाय. यासाठी नाही की तो राधाकृष्ण विखेचा मुलगा आहे किंवा या मुलाचा वडील विरोधी पक्ष नेते आहे. तेव्हा सुजय, राजकीय पटावरती कशाही पद्धतीने राजकारण खेळलं जाते तुम्हालाही माहिती आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा जिंकून आणल्या पाहिजेत, नेमकं काय केलं पाहिजेत याबद्दल तुम्ही देखील प्रयत्न केलेले आहेत. पण असं म्हटलं जातं की उद्या पुढे जाऊन विखे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होऊ नयेत म्हणून चव्हाणांची देखील ही खेळी आहे अशी चर्चा आहे. नाही, आता ते याच्यावर मी काय, मला वाटतं टीका टिप्पणी न केलेली योग्य राहील. माझे वडील पक्षाचं अतिशय प्रामाणिकतेने 4.5 वर्ष काम केलं, पक्ष वाढवण्याचं त्यांनी काम केलं आणि मी भाजपमध्ये जाणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. याच्यामध्ये माझ्या वडिलांचा काहीही संबंध नाही. त्यांना मी पण सुजय, हे प्रयत्न तुम्ही पण केले ना, राजकीय निर्णय मी स्वतः तर तुम्ही पण केले. नगरच्या पातळीवरती काँग्रेसला सशक्त करत असताना युवा नेतृत्व बांधण्याचं तुम्ही काम केलं, त्याची दखल घेतल्या गेली नाही. उलट तुम्ही हे मुद्दे स्पष्टपणे मांडायला हवेत की नेमका असा कोण घरभेदी आहे की ज्याने सुजय विखे पाटलांची वाट अडवली. नाही, घरभेदी म्हणण्यापेक्षा आता हे मला माहीत नसेल, कदाचित सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी ओळखते सगळ्या गोष्टी, याच्यामधलं असलेलं राजकारण ओळखते, नेमकी काय झालेलं आहे. तुमचं म्हणणं अतिशय रास्त आहे की मी स्पष्ट बोललं पाहिजे. पण मला असं वाटतं की मी जसं म्हटलो, हे सगळे मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे, याने प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्ष वाढवण्यासाठी एक चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून यांच्यावर टीका करण्याची माझी पात्रता नाही. त्यामुळे मी त्या बाबतीत बोलून या लोकांना किंबहुना त्या संघर्षाला अजून एक वेगळं तोंड देण्यामध्ये मला वाटतं की योग्य ठरणार नाही. पण पवारसाहेब तुमच्यावरती टीका करतात की ते असं म्हणाले की सुजय विखे पाटलांच्या बाबतीत हा जो काही प्रवेश आहे तो फार गांभीर्याने घ्यायला नको किंवा ते काही राजकीय नेतृत्व नाही म्हणून. मी तुम्हाला तेच सांगतो ना की सुजय विखे हा सामान्य माणूस आहे आणि सुजय विखेच्या जाण्याने आघाडीला कुठल्याही प्रकारचा नुकसान किंवा फटका बसणार नाही, हे माननीय साहेबांनी काल आपल्या पत्रकार परिषदेत मांडलं. ज्यांचा राजकीय अभ्यास एवढा चांगला आहे, एवढ्या वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये त्यांनी अतिशय कार्यक्षम पद्धतीने राजकारण केलं, तर त्यांचं मत योग्य असेल कदाचित. आणि म्हणून मीच मीडियाला म्हटलो की तुम्ही सुजय विखेला एवढं जे महत्त्व दिलं, एवढं कव्हरेज दिलं आणि सुजय विखे या ठिकाणी भाजपमध्ये चाललाय, तर जर त्यांना असं वाटत असेल की आघाडीला फरक पडत नसेल तर निश्चित त्यांचं जे काही म्हणणं असेल ते मी मान्य करायला तयार आहे. बघा ना सुजय, आता ज्या सगळ्या काँग्रेसच्या तुम्ही संस्कारात वाढलात
त्याच्यात तुमची वाटचाल झाली. खरं तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये सकाळ झाली की हातात झेंडा घेऊन कार्यकर्त्यांबरोबर प्रचाराला जाणं हे तुमचं निश्चितपणे काम असणार. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आठवणीत राहतील. पण आता वडील विरोधी पक्ष नेता आहेत, आई झेडपी अध्यक्ष आहेत, शिवाय वडील तिथले आमदार पण आहेत. अशा वेळी आता प्रचाराच्या संदर्भात म्हणजे तुम्ही तर नसणार आहात, पण आता हे त्रांगणं कसं सोडवणार एकाच कुटुंबामध्ये? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की वडिलांचं पद या तुमच्या प्रवेशामुळे अस्थिर झालंय म्हणून? आम्ही कौटुंबिक राजकारण करताना कधीही पदासाठी कुठल्याही प्रकारे अपेक्षा धरून राजकारण करत नाही. आमचं म्हणजे माझे आजोबा बाळासाहेब विखे पाटील असतील, माझे वडील असतील, माझी आई असेल, आम्ही विखे पाटील कुटुंबीय 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आम्हाला हे पद मिळेल म्हणून आम्ही आमच्या तत्वाशी कधी तडजोड केलेली नाही. आमचा पक्ष हा सर्वसामान्य माणसांचा काम करण्याचा पक्ष आहे. आमची बांधिलकी ही समाजाशी आहे. आमची बांधिलकी ही त्या ठिकाणी नगर जिल्ह्यातल्या किंबहुना महाराष्ट्रातल्या म्हणला तरी हरकत नाही की सर्वसामान्य शेतकरी, युवक यांच्याशी आहे. आणि म्हणून आमचं पद जाईल किंवा काय होईल, एखादी कारवाई होईल हा विचार माझ्या आजोबांनी कधी केला नाही. कारण की आपल्या तत्वाची तडजोड करून माझे आजोबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण आम्ही एक निर्णय केला की काही परिस्थितीमध्ये काही ठराविक तत्वांवर आम्ही राजकारण करतो आणि त्या तत्वांशी आम्ही तडजोड करणार नाही. सर्वसामान्य जनता हा आमचा पक्ष आहे आणि जनतेच्या माध्यमातून 50 वर्ष किती जरी पक्षांतराचे आरोप आमच्यावर जरी झाले, कोणी जरी पक्षनिष्ठेची भाषा करत असेल तरी 50 वर्ष पक्ष बदलून त्या ठिकाणी राज्य करणं हे महत्त्वाचं नाही आहे. पण इतक्या वेळेस पक्षांतर करायचा आरोप होऊन देखील सातत्याने 50 वर्षांमध्ये लोकांनी कायम आमच्या पाठीमागे उभे राहून प्रत्येक सत्ता आमच्या बाजूने दिली. याचा अर्थ एकच निघतो की सर्वसामान्य जनतेसाठी विखे कुटुंबीय एक आशाचं स्थान आहे आणि त्यांच्याकडे ते एक आशेने पाहतात. म्हणून आम्ही काही जरी निर्णय घेतला तरी त्या ठिकाणी नगर जिल्ह्याची सर्वसामान्य जनता आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील. कारण की त्यांना माहिती आहे की आम्ही कुठलाही निर्णय व्यक्तिगत स्वार्थासाठी आजपर्यंत घेतला नाही. सुजय, आपल्या पत्नी त्यांनी तर प्रतिक्रिया दिली की तुम्ही जिथे असणार तिथे त्या तुमच्यासोबत असणार, हे क्रमप्राप्त आहे. अर्थात धर्मपत्नी म्हणून ते कायम तुमच्यासोबत असतील. प्रचाराला देखील ते जोमाने सगळ्यांना तुम्हाला मतदान करा याबद्दल सगळ्यांना आवाहन करतील. पण या सगळ्याच्यात कुठेतरी तुम्ही जेव्हा खासदारकीच्या प्रचाराची सगळी सुरुवात कराल निवडणुकीच्या कालावधीमध्ये, तेव्हा आईवडील आपल्यासोबत नाही आहेत, त्यांनी आपल्यासोबत यावं असा एक भाव तुमच्या मनात निश्चितपणे येईलच. नाही, निश्चित आपलं माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे. मी 7 वर्षापासून राजकारणात असून एकदाही कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली नाही. कारण की आम्ही त्या धोरणात होतो की प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांना संधी द्यावी आणि त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना आम्ही न्याय द्यायचं काम केलं. माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक माझ्या वडिलांविरहित आणि आईविरहित करण्यामध्ये जर सगळ्यात मोठं दुःख कोणाच्या मनाला होत असेल तर ते सुजय विखेच्या मनाला होत आहे. कारण की अशा प्रसंगामध्ये जर आपले सगळ्यात आधारस्तंभ जर आपल्याबरोबर नसतील, पण त्याचबरोबर मी आपल्याला सांगू इच्छितो की सुजय विखेचं कुटुंब हे फक्त आईवडिलांपुरतं मर्यादित नसून या संघटनेमध्ये 25 ते 50 हजार सर्वसामान्य कार्यकर्ते, जे युवक माझे भाऊ आहेत, जे माझ्या आजोबांबरोबर ज्यांनी काम केलं असे आजोबाधारी मंडळी आहे, माझ्या वडिलांबरोबर काम करणारे असे माझे ज्येष्ठ लोक आहेत ज्यांना मी माझ्या वडिलांसमान पाहतो. तर आमचं कुटुंब हे 25, 30, 50 हजार लोकांचं आहे. त्यामुळं आईवडील जरी नसते तरी हे सगळं कुटुंब माझ्या पाठीमागे राहील, या गोष्टीचा देखील आधार मला वाटतो. नाही, एक युवा नेतृत्व म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांना आपलं कुटुंब मानता याबद्दल कौतुकच आहे तुमचं. पण मधल्या कालावधीमध्ये रोहित पवार यांच्याबरोबर आपली भेट झाली, तेव्हा नेमकं काय झालं? नाही, रोहित पवार माझ्याकडे त्या ठिकाणी जेव्हा प्रवरा सहकारी साखर कारखान्यात आले तर ते आज प्रायव्हेट शुगर असोसिएशनचे चेअरमन आहेत आणि त्यांचे आजोबा आप्पासाहेब पवार हे आमच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे MD होते. ते त्या ठिकाणी कारखान्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची आणि म्हणून ते कुठं राहत होते, ते कसे राहायचे, त्यांच्या जुन्या आठवणी काय होत्या आणि ते कुठं राहायला, कोणचं घर होतं, या सगळ्या गोष्टी अधिक साखर उद्योगामध्ये असलेल्या अडचणींसंदर्भात खरं तर चर्चा झाली. आणि मला वाटतं फार त्याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही, पण एक मित्र म्हणून आम्ही दोघं त्या ठिकाणी चर्चेमध्ये सहभागी झालो. आज जरी माझं पक्षांतर झालं असेल तरी पक्षविरहित मला असं वाटतं की त्यांची वैचारिकता आणि माझी वैचारिकता पाहत एक नव्या पिढीमध्ये सुशिक्षित 2 तरुण साखर धंद्यामध्ये काम करत असताना, साखर उद्योगामध्ये काम करत असताना आपल्या विचाराची देवाणघेवाण करून
कायम महाराष्ट्राच्या या साखर उद्योगाला एक नवी दिशा देण्याचं काम आम्ही दोघं 100% करू शकतो. राजकारणात मतभेद असू शकतात पण मनभेद नाही निश्चितपणे. पण या सगळ्या याच्यात कुठे या निवडणुकीच्या विषयाला घेऊन किंवा नगरची जागा सोडण्याच्या विषयाला घेऊन काही अशी चर्चा झाली होती तुम्हा दोघांमध्ये, किंवा आपण त्यांना काही असं, जसं तुम्ही म्हणालात की शेवटी मित्र, आपण मैत्रीमध्ये काही गोष्टी समोर ठेवू शकतो, आपण डिमांड नाही पण विनंती करू शकतो, असं काही तुम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमच्या वतीने तुम्ही पवार साहेबांशी बोला म्हणून? नाही, मी विनंती केली होती की आपण या नगर जिल्ह्यामध्ये आता संपर्कात आलेला आहात, लोकांच्या भावना आपल्या काय असतील, आपण माझी विनंती राहील की पक्ष पातळीवर आपण पोच करायचा प्रयत्न करा. त्यांनी कदाचित तो प्रयत्न केलाही असावा माझ्या भावना एक पोचवण्याचा, पण खरं त्यांची ती जबाबदारी त्यांच्यावर टाकून संयुक्तिक नाही, कारण की ही जबाबदारी त्यांच्यावर नव्हती, ही जबाबदारी काँग्रेस पक्षावर होती आणि म्हणून त्यांच्याकडून काही फार वेगळी अपेक्षा ठेवणं मला संयुक्तिक वाटत नाही. ते मित्र म्हणून मला भेट द्यायला आले आणि मी फक्त त्यांना आहे ती परिस्थिती सांगितली होती आणि त्यांनी देखील त्या गोष्टीमध्ये सकारात्मक भूमिका दाखवली होती. पण आता या गोष्टी घडल्या नाहीत तर त्याला काय आपण करू शकत नाही. सुजय, आता तुमच्या भाजप प्रवेशानंतर तुमच्याकरता म्हणून खऱ्या अर्थाने सामना सुरू झालेला आहे. शेवटी तुम्हाला एक धीरोदत्त नायक म्हणून सगळ्याच गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने विखेंविरोधातले जेवढी मंडळी आहेत त्यांना एकत्र करण्याचं काम सुरू केलेलं आहे. या सगळ्या ह्याच्यात प्रसंगी तुमच्या चुलत्यांना देखील तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे. हे कसं तुम्ही करणार? नाही, आता त्याच्यावर काय आपण भाष्य करणार. जेवढे विखे विरोधी गट जर एकत्र झाले तर आनंदाची गोष्ट आहे आमची की शेवटी आज माझ्यासाठी यापेक्षा काय आनंदाची गोष्ट असेल की संघर्षातून मला निवडणुकीला समोर जाताना या वयात संघर्ष पाहायची एक संधी मिळाली. आणि माझं असं मत आहे की हे राजकारण विखे किंवा विखे विरुद्ध असं काही नाही आहे. हा निर्णय माझ्या भविष्याचा 18 लाख मतदार नगर जिल्ह्याचे घेणार आहेत. 4, 5 आणि 10 लोक हे ठरवू शकणार नाहीत की सुजय विखेचे लोकसभेचा निकाल काय असणार आहे. आणि म्हणून मी माझा निर्णय आज घेतला आणि माझ्या भविष्याचा निर्णय देखील मी कुठल्याही नेत्यावर अवलंबून न राहता आमच्या भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री असतील, त्या ठिकाणी आमचे पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, यांच्यावर अवलंबून राहून, आमचे कार्यकर्ते असतील यांच्यावर अवलंबून राहून 18 लाख लोकांच्या हातामध्ये माझं भविष्य, त्यांचं भविष्य मी सुपूर्त करतो आणि त्यांनी तो निर्णय घ्यावा की कोण त्यांना योग्य माणूस वाटतो त्यांचे प्रश्न मांडायला, त्यांची प्रश्नाची सोडवणूक करायला. आणि मला वाटतं की जनता योग्य तो निर्णय घेईल. सुजय, सगळ्या याच्यामध्ये आता राष्ट्रवादी पुढली रणनीती असं ठेवतंय की गडाखांच्या मुलाला आपल्या विरोधात ते तिकीट देणार आहे. अशा वेळी आपली रणनीती काय असणार आहे? माझी रणनीती काय? माझ्या रणनीती मी उमेदवार ठरवून करतच नाही. मी माझा प्रचार गेले 3 वर्षापासून करतोय. जवळपास 70% गावं माझ्या प्रचारामध्ये संपलेत. पण राष्ट्रवादीचे नेते आम्ही 91ची पुनरावृत्ती करू असा आत्मविश्वास व्यक्त करताना दिसत आहेत. नाही, त्यांचा आत्मविश्वास जो आहे त्यांना शुभेच्छा देतो मी की हे त्यांनी ती गोष्ट करावी आणि त्यांनी प्रचार करावा. शेवटी मी म्हणत नाही की मी निवडूनच येईल किंवा माझ्यामध्ये फार ताकद आहे आणि जनता सगळी माझ्या पाठीमागे, असं मी कधी म्हटलो नाही. निवडणूक एक प्रक्रिया आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट पाळलेली आहे की प्रयत्न करणं आपलं काम आहे. मी 3 वर्षापासून प्रयत्न केले. माझ्या प्रत्येक सभेला सर्वसामान्य माणसं आले, सर्वसामान्य लोक आले आणि याच्या माध्यमातून आज आपण प्रयत्न करणं क्रमप्राप्त होतं. या प्रयत्नाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने मला त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम केलं आणि निवडणुकीमध्ये समोर उमेदवार कोण आहे किंबहुना कोण असेल, मी कधीही आजपर्यंत व्यक्तिगत टीकेवर विश्वास ठेवत नाही. मी फक्त विकासात्मक दृष्टिकोनातूनच निवडणूक लढवणार आणि नगर जिल्ह्यातला राहिलेला विकास मी पुन्हा सुरू करणार, एवढंच मी माझ्या भाषणामध्ये बोलतो. सुजय, वडिलांची इच्छा नव्हती, खरं तर वडिलांच्या मर्जीविरोधात आपण हा भाजप प्रवेश घेतलेला आहे. आज आपलं वडिलांशी बोलणं झालं का काही? नाही, माझं वडिलांचं गेले 2 दिवस काही बोलणं झालेलं नाही. त्यांनी सकाळी संपर्क करायचा प्रयत्न केला होता पण मी मुद्दामून फोन उचलले नाहीत. मला माहीत होतं की त्यांचं म्हणणं काय असणार आहे की हे करू नकोस किंवा हा निर्णय घेऊ नकोस. पण राजकारणामध्ये जेव्हा आपण एखादी कमिटमेंट देतो, एखादा शब्द देतो, माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी त्या ठिकाणी प्रवेशाचा शब्द दिलेला होता, आमची चर्चा झाली होती आणि त्या ठिकाणी राजकारणामध्ये मला माझा शब्द फार महत्त्वाचा आहे.
तो भलेही कौटुंबिक विरोधात जाऊन मी माझा राजकीय निर्णय घेऊन जर एखाद्याला शब्द दिला असेल तर तो मी नेहमी पाळतो. ही माझी राजकारण करायची पद्धत आहे आणि मी त्याच्यामुळं आजपर्यंत 7 वर्षामध्ये जनतेमध्ये कायम स्वीकारलो गेलो, कारण की मी खरं बोलतो आणि दिलेला शब्द मी कधी मागे घेत नाही. या सगळ्या याच्यामध्ये खरं तर मुलगा आपल्या आईच्या देखील जवळ असतो. म्हणजे बऱ्याच वेळेस घरातल्या काही समस्या अशा असतात की आपण वडिलांशी बोलत नाही, पण आईशी आपला मोकळा संवाद असतो. आईशी संवाद झाला होता काही आपल्या निर्णयाला घेऊन आपला? नाही, आईंचं काय याच्यामध्ये राजकीय प्रवासामध्ये विशेष फार आम्ही राजकीय चर्चा कधी करतच नाही. आमची भेटच सहसा मागच्या 3 महिन्यामध्ये माझ्यामध्ये एकदा किंवा दोनदा झाली असेल. ते लोणीला राहतात, मी नगरला शिफ्ट झालोय. नगरला मी माझ्या घरात राहतो आणि आमचा संपर्क या दृष्टिकोनातून काय फार झाला नाही. 3-4 दिवसापूर्वी एक शस्त्रक्रिया त्या निमित्ताने त्यांच्यावर एक होतं आणि त्या ठिकाणी माझी भेट झाली. तर मी तब्येतीचा विषय होता, एक डॉक्टर या नात्याने, मुला या नात्याने मला त्या ठिकाणी थांबावं लागलं. पण कधीही राजकीय चर्चा मी माझ्या आईबरोबर करतच नाही. सुजय, आता ही तुर्तच आपण कौटुंबिक राजकीय ताटातूट म्हणूयात, पण लोकसभेनंतर आपले वडील, आई आणि आपण एकत्र येणार का? म्हणजे विखे पाटील हे भाजपमध्ये येणार का? तसं काय आपण त्यांना आग्रह करणार का? माझाच पक्षामध्ये पहिला दिवस असल्यामुळं मला या पक्षामध्ये कसं स्वीकारलं जातं, कसं पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून ती संघटना बांधली जाते, कसं सहकार्य मिळतं, कसे लोक एकत्र येतात, मन जुळले पाहिजेत, अजून भरपूर मोठा प्रवास आहे. आणि त्या प्रवासामध्ये तो प्रवास जर सुखद झाला तर निश्चित मी माझ्या प्रवासाचे अनुभव कधी वेळ प्रसंगी माझ्या वडिलांचे माझा संपर्क जेव्हा होईल 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर, तर माझ्या प्रवासाचा अनुभव जो सुखद असू शकतो किंवा ना कधी वेगळ्या पद्धतीचा प्रवास असू शकतो. तर या सगळ्या अनुभवातून त्यांना असं वाटत असेल की नाही हा प्रवास सुखद आहे की काय, तर त्यांचा राजकीय निर्णय ते घेऊ शकतात. पण यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की यंत्रणा कोणाची राबवल्या जाणार तुमच्याकरता, राधाकृष्ण विखे पाटलांची की सुजय विखे पाटलांची? यंत्रणा ही सुजय विखे पाटलाचीच आहे, अगोदरपासून होती, आजही आहे. आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की माझ्या वडिलांच्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रामधली एकही यंत्रणा मी माझ्या 3 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये वापरली नाही. नवं संघटन तयार केलं, स्वकर्तृत्वावर लोकांमध्ये गेलो, युवक जवळ करण्याचा प्रयत्न केला, कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता बरोबर आली आणि फार नवीन संघटना मला तयार करायचा एक वेगळा अनुभव मला मिळाला. आणि म्हणून यंत्रणा ही माझीच राहणार, याच्यामध्ये माझ्या वडिलांचा कुठलाही सहभाग राहणार नाही. पण जाता जाता मला या सगळ्याच्यात प्रश्न विचारायचा आहे. तुमची आत्ता या क्षणाची अवस्था ही रणभूमीतल्या अर्जुनासारखी आहे, तर या क्षणाचा तुमचा कृष्ण कोण आहे या सगळ्या ह्याच्यात? कारण सुजय विखे पाटलांचे कार्यकर्ते त्यांना मानतातच, पण त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटलांचे कार्यकर्ते देखील त्यांना खूप मानतात. अशा वेळी ते देखील धर्मसंकटात आहेत. या महाभारतामध्ये माझे कृष्ण सध्या आज तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, कारण की त्यांच्यावर एक फार मोठी जबाबदारी आहे. त्यांनी मला त्या ठिकाणी आश्वासित केलं की एक चांगलं काम करायची संधी ते मला त्या ठिकाणी देतील आणि निश्चित त्यांच्यावर विश्वास ठेवून मी या ठिकाणी आलोय पक्षामध्ये आणि मला वाटतं की ते मला न्याय द्यायचं काम करतील. अगदी जाता जाता थोडक्यात एक प्रश्न आपल्या विरोधात असं म्हणता येणार नाही, पण खासदार गांधींनी असं म्हटलं की हो कोणी असलं तरी मी त्याच्या सोबत आहे, पण जर तिथून काही समस्या निर्माण होते तर कसं जाणार आपण? नाही, खासदार गांधी साहेबांबद्दल मी सांगू इच्छितो की 15 वर्ष खासदार आहेत, स्टँडिंग खासदार आहेत, अतिशय चांगलं कार्य त्यांचं राहिलेलं आहे आणि कदाचित त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल किंबहुना माझ्या प्रवेशावर काही गैरसमज असतील तर निश्चित मी त्यांचा आशीर्वाद घेणारच आहे आणि त्यांची मनधरणी करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील आणि प्रचारादरम्यान माझा प्रयत्न राहील की ते देखील त्या ठिकाणी जर मला संधी मिळाली तर माझ्या प्रचारामध्ये एक वडील म्हणून सहभागी होतील एवढीच अपेक्षा मी त्यांच्याकडून ठेवतो. चला सुजय, तुमच्या पुढल्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा आणि असंच आपण वेळोवेळी या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन प्रचाराच्या कालावधीत चर्चा करत राहू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. यानंतर या विशेष चर्चेमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.